अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधात उपोषण, ग्रामसेविकेच्या कारभारावरून वादंग। नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। डहाणू पंचायत समिती अंतर्गत धुंदलवाडी या ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेल्या ग्रामसेविका सुरेखा सदगीर यांच्या कार्यपद्धतीबद्दल तक्रारी केल्यानंतर अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी ग्रामसेविका सुरेखा सदगीर यांनाच अभय देण्याची भूमिका घेतली आहे। अशी तक्रार मांडून आदिवासी सेवक पुरस्कार सन्मानित सामाजिक कार्यकर्ते वसंत भसरा यांनी डहाणू पंचायत समिती कार्यालयासमोर अधिकारी आणि लोकप्रतिनिधी विरुद्ध लक्षवेधी लाक्षणिक उपोषण केलं आहे। उपोषणकर्ते वसंत भसरा यांनी आपले काही मुद्दे शासनात सादर केले आहेत। त्या संदर्भात तपशील पाहू। धुंदलवाडी ग्रामपंचायतीच्या दैनंदिन व्यवहाराबाबत मासिक सभा तसेच ग्रामसभेत ग्रामसेविका सुरेखा सदगीर यांनी बाळंतपण रजेवर जाईपर्यंत माहिती जशीच्या तशी दिली नाही। प्रोसिडिंग वेळेवरही लिहत नसून सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या संगनमताने प्रोसिडिंग लिहिले जाते, तसेच याबद्दल सदस्यांना माहिती दिली जात नाही। आजपर्यंत गेल्या 2 वर्षात कॅश बुक लिहिलेले नाही, तसेच नव्याने चार्ज घेतलेल्या ग्रामसेवकांकडे दफ्तर सुपूर्द केलेले नाही। गाव नमुने लिहिलेले नाहीत, मीटिंग अजेंडा रेकॉर्ड फाईलही नाही। कॅश बुक लिहिलेले नसतानाही ग्रामसेविका सुरेखा सदगीर यांनी 15व्या वित्त आयोगाची खरेदीचे व्यवहार केलेले आहेत। ग्रामसेवक मुख्यालयी राहतही नाही, तसेच कार्यालयात रेग्युलर हजरही राहत नाही। गावच्या सरपंच व ग्रामसेविका सुरेखा सदगीर या नात्याने बहिणी आहेत, त्यामुळे यांची त्यांना मुभा असावी। गावच्या सरपंच अजूनही रजेवर असलेल्या सुरेखा सदगीर यांच्या सांगण्याने व आदेशानेच काम करत आहेत। यामुळे सरपंच कार्यालयातील सहींचे व इतर शिक्के त्यांच्या राहत्या घरी नेतात। याचा परिणाम गेल्या वर्षभरात 15वा वित्त आयोग निधी खर्चच केलेला नाही। 2023 पासून सदस्य, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते तक्रार करून पाठपुरावा करत असताना अधिकारी वर्गाने वस्तुस्थितीची पडताळणी अथवा साधी चौकशी किंवा तक्रारदारांना सूचना दिली नाही। तसेच तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेता संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी ग्रामपंचायतीस भेट देऊन सुधार करण्यास सूचना अथवा त्रुटीबाबत शेरे दिले नाहीत। या क्षेत्रातील विस्तार अधिकारी मार्फत याची साधी चौकशी करण्याची तसदी घेण्यात आलेली नाही, तसेच तपासणी सुद्धा होत नाही। शेरेबुक उपलब्ध नाही, यामुळे या ठिकाणी अंधाधुंद कारभार होत आहे। उलट तक्रारीतील नमूद मुद्दे खरे असूनही अधिकारी वर्गाने ग्रामसेविका सुरेखा सदगीर यांचीच बाजू सावरण्याचा आणि त्यांना पूर्ण चौकशी करून अहवालसह कार्यवाही न करता धुंदलवाडी कार्यालयात पुन्हा हजर करून घेण्यास इंटरेस्ट दाखवत त्यांच्या चुका लपवण्याची कृती केली व त्यांना संधी दिली। सदर तक्रारींना मे 2024 मध्ये वर्ष झाले, मात्र तरी देखील या ठिकाणी दुर्लक्ष करण्यात आले। जुलै महिन्यात ग्रामसेविका सुरेखा सदगीर यांच्या सरपंच बहीण यांनी सुरेखा सदगीर यांना पुन्हा हजर करून घेण्यास सध्या कार्यरत असलेल्या ग्रामसेविकेच्या विरोधात पत्र देताच दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी यावर शीघ्र कार्यवाही केली गेली। यामध्ये पंचायत समितीच्या सभापतींनी थेट व अधिक रस दाखवत शीघ्र कृती व कार्यवाही केली। या प्रकरणात जिल्हा परिषद अध्यक्षांचे पत्र घेऊन वादग्रस्त ग्रामसेवकांना कार्यभार देण्यात आला, त्याची चौकशी व्हावी अशी मागणी आता जोर धरत आहे। वसंत भसरा यांनी लाक्षणिक उपोषणानंतर उपाययोजना व कारवाई न झाल्यास पुढे तत्काळ आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे। या उपोषणास माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पालघर जिल्हा अध्यक्ष आनंदभाई ठाकूर, डहाणू तालुका अध्यक्ष विपुल राऊत, जिल्हा सरचिटणीस तथा कासा उपसरपंच हरेश मुकणे पाठिंबा दिला। अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राइब करा व बेल बटन दाबा। धन्यवाद।